नेहमी नेहमी त्याच पद्धतीची भजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर काहीतरी बदल म्हणून आज आपण बटाटा आणि पालकाची ही अशी मस्त कुरकुरीत भजी तयार करणार आहोत. ही भजी तयार करताना मी जरा सुद्धा इनो, सोडा किंवा तांदळाचं पीठ कसलाही वापर केलेला नाहीये. तरी सुद्धा ही भजी पहा इतकी मस्त कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. वरून अशी मस्त कुरकुरीत, आतून छान अशी मऊ लुसलुशीत ही भजी तयार झालेली आहे. मस्त अशी जाळीदार भजी तयार होते, पण वरून बघा हे पालक असं मस्त कुरकुरीत तयार झालेलं आहे. नेहमीची आपण पालकाची किंवा बटाट्याची भजी करतो त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे. पण बघा जरी इतकी छान जाळीदार झाली असेल तरी सुद्धा जरा सुद्धा तेलकट झालेली नाहीये. अशी इनो, सोडा काहीही न वापरता जाळीदार भजी करण्यासाठी आपण एक खास पद्धत वापरणार आहोत. त्यामुळे मस्त अशी जाळीदार भजी तयार होतात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण भजीचं पीठ भिजवून घेणार आहोत. त्याकरता 1 कप हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे. अगदी बारीक दळलेलं असावं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. त्याचबरोबर चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन पचायला थोडंसं जड असतं, म्हणून पाव चमचा हिंग आवर्जून घाला. बऱ्याचदा डाळीच्या पिठाने किंवा बेसनाने बऱ्याच लोकांना गॅसेस होतात, म्हणून ओवा सुद्धा यामध्ये अत्यावश्यक आहे. त्यानंतर 1 चमचा धन्याची भरड आहे. धने मी थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि गुठळ्या रहित मिश्रण तयार करायचं आहे. आपण जेव्हा हळूहळू पाणी घालतो त्यावेळेस कोणत्याही पिठामध्ये गुठळ्या शक्यतोवर होत नाहीत. एकदम पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज सुद्धा चुकतो आणि पिठामध्ये पटकन गुठळ्या होतात. थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि हे पीठ चांगलं असं घट्टसरच भिजवून घेणार आहोत. कारण यामध्ये आपण नंतर बटाटा आणि पालक घालणार आहोत, त्यामुळे आणखीन मिश्रणाला पाणी सुटू शकतं. आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बघा मी सतत असं हलवत हलवत हे असं एकाच दिशेने फिरवत आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. हे जेवढं आपण फेटत जातो तेवढं तेवढं ते हलकं होत जातं आणि आपल्याला इथे जरा सुद्धा इनो, सोडा काहीही घालण्याची गरज लागत नाही. बघा आधीच्या मिश्रणाचा रंग किती गडद होता आणि फेटल्यानंतर मस्त असं हलकं आणि क्रीमी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे झाकून आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरीही चालेल. आता इथे मी काही अगदी कवळी अशी पालकाची पानं घेतलेली आहेत. त्याचे हे काही जे देठ आहेत फार मोठे आहेत, ते आपण थोडेसे कट करून घेणार आहोत. अगदी कोवळे आहेत पण तरी सुद्धा फार लांब लांब देठ आहेत, म्हणून मी ती काढून घेतलेली आहेत आणि हे काही देठ मी ठेवलेली आहेत. आता आपल्याला हा पालक चांगला असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे. आधी मी स्वच्छ पालक धुवून घेतला, त्यानंतर तो निथळून घेतलेला आहे आणि मग आता चिरून घेत आहे. कुठलीही पालेभाजी आपण सुरुवातीला धुवून घ्यायची आणि मग चिरायची, म्हणजे त्यामधली जीवनसत्व सगळी तशीच टिकून राहतात. आता हा असा पालक चांगला जाडसर चिरून घेतला की आपल्याला आणखीन एक पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे हा जाडसर असा बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे. जाडसर किसणीने असा किस तयार करून घेतला. त्यानंतर इथे आपलं पीठही आता बऱ्यापैकी भिजलं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं मी हे बाजूला ठेवलं होतं. आता यामध्ये ही चिरलेली पालकाची पानं बरोबरीने ह्या बटाट्याचा जो किस आहे त्यामधलं सगळं पाणी मी निथळून व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहेत, म्हणजे जास्तीचं पाणी इथे घेतलेलं नाहीये. आता यामध्ये अगदी 2 चिमूट हळद घालायची आहे, म्हणजे फार गडद रंग आपल्या किंवा काळपट रंग भजीला येत नाही. आणि अगदी थोडंसं मी लाल तिखट रंगासाठी घातलेलं आहे, ते सुद्धा 2 चिमूट. आणि एखादी हिरवी मिरची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये अगदी बारीक कट करून घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. साधारण बघा असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अगदी जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणखीन मिसळू शकता. बघा सहजपणे हे असं भजी आपल्याला सोडता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे यामध्ये फार जास्तीचं सुद्धा पीठ घालायचं नाहीये. असं हे मिश्रण साधारण सैलसर असलेलं चालणार आहे. आता इथे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे भजीचं पीठ सुद्धा आपलं तयार आहे. या गरम तेलातलं थोडंसं म्हणजे अगदी चमचाभर तेल आपण या
भजीच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपली भजी मस्त अशी कुरकुरीत होईल. अगदी उकळतं तेल घालायचं आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आणि इनो सोडा काहीही घालण्याची गरज लागत नाही. आता हे भजी आपल्याला जसे आपण कांदा भजी सोडतो ना तसे हे असे सोडून घ्यायचे आहेत. नेहमी आपण बटाट्याचे स्लाइस करतो आणि त्याच्या भजी तयार करतो किंवा पालकाच्या सुद्धा अखंड पानाची भजी करत असतो, पण कधीतरी या पद्धतीने थोडासा बदल म्हणून तुम्ही अशी ही भजी नक्की तयार करून पहा. आणि तुम्ही कधी यापूर्वी अशी ही पालक आणि बटाट्याची, आपण याला खेकडा भजी म्हणू शकतो, जशी आपली कांद्याची खेकडा भजी कुरकुरीत असते ना तशीच ही छान अशी कुरकुरीत भजी तयार होते. ही कधी करून पाहिली आहे का किंवा यापूर्वी ही अशी भजीची पद्धत तुम्ही पाहिली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आता ही भजी तळताना कशी तळायची तर मध्यम आच ठेवायची, कारण लहान आच ठेवली तर भजी खूप तेलकट होतात आणि खूप मोठा जर गॅस ठेवला तर मग मात्र वरून भजीचा पटकन रंग बदलतो, पण ती आतपर्यंत व्यवस्थित न तळल्या गेल्यामुळे आतून पिठाचा गोळा तसाच शिल्लक राहतो किंवा कच्चं पीठ आपल्याला भजी खाताना लागतं. जर तुम्हाला छान अशी कुरकुरीत भजी आवडत असेल तर मग मात्र मध्यम आचेवर मस्त असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी उलटपालट करून चांगली अशी तळून घ्यायची आहे. बघा आता रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे, हलकासा असा तांबूस रंग यायला लागलेला आहे आणि बघा काय मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे. आता ही भजी एखाद्या जाळीच्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची, म्हणजे जे काही जास्तीचं तेल असतं ना ते सगळं निथळून जातं आणि छान आपली भजी अजिबात तेलकट होत नाही. बघा अजिबात तेलकट न झालेली आपली ही भजी तयार झालेली आहे. ही भजी एखाद्या टिश्यू पेपरवर ही अशी काढून ठेवायची, म्हणजे जर त्याला जास्तीचं तेल असेल तर ते सुद्धा निघून जातं. आणि याच पद्धतीने मी आणखीन उरलेल्या पिठाची सुद्धा भजी करून घेतले. आता तुम्हाला या भजीचा आवाज ऐकवते बघा. या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय मस्त कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ, इनो, सोडा कसलाही वापर केला नव्हता तरी सुद्धा मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होते आणि बघा मस्त अशी आतूनही जाळीदार भजी तयार झाली आहे. यामध्ये जी आपण पालकाची पानं घालतो ना ती सुद्धा मस्त अशी कुरकुरीत तयार होतात. अशी ही भजी तुम्ही सुद्धा या होळीला एकदा तरी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि ही भजी बघाल तर बघा जरा सुद्धा तेलकट झालेली नाहीये, कारण आपण मध्यम आचेवर छान अशी तळून घेतली होती. फार लहान आचेवर तळली तर 100% तेलकट होतात, त्यामुळे मध्यम ते मोठा गॅस ठेवायचा आहे आणि छान अशी उलटपालट करून ही भजी तळून घ्यायची आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुद्धा जर अशी भजी करून पाहिली तर तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.